हॅलो हॅलो. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती आई गावदेवी स्पोर्ट मोहिली संघाची 14 वर खूपच दमदार सुरुवात झाली. त्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. याच्यानंतरची मॅच सारा इंटरप्राइजेस खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंदाड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. तिथे नाणेफेक होईल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. राईट हँड ओव्हर विकेटने पहिल्या चेंडू इथे हलक्या बॅटलीचा वापर करून फक्त दिशा दिली आहे पॉइंटच्या दिशेने. तिथे एक सिंगल धाव. मनीष पाटील आणि संजय पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आमच्याशी जॉईन व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी संजयवर दिली. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. दिशांच्या खात्यामध्ये स्ट्रायकिंगवर राहुल यावेळी ताकदीचा वापर करून मिड विकेटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. तिथे संपर्क झाला नाही. राहुलचा विचार केला तर या इनिंगमध्ये राहुलच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार वैयक्तिक 4 चेंडू फेस करत असताना 10 धावांचं योगदान त्यांनी या मॅच साठी दिले गेले. त्याला या ओव्हरमध्ये शांत ठेवले गोलंदाज संजयच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा फ्लिक करून दिलाय. उंची गाठली, अंतर गाठता आला नाही. चेंडू गळी क्षेत्ररक्षक आणि महत्वाची विकेट कॅच आउट राहुल. मनीष पाटील चिंचवली आणि संजय पाटील यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. एक महत्वाची विकेट संजयने आपल्या नावावर केली. पहिल्या चेंडूवर त्यांनी सिंगल धाव दिली होती. त्याच्यानंतर एक डॉट चेंडू काढला गेला राहुलला. या राहुलच्या माध्यमातून या इनिंगमध्ये एक चौकार षटकार लागला गेला. त्याची विकेट महत्वाची होती ती त्यांनी प्राप्ती केली. सध्या दुसरे षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. पहिले षटक खर्चिक 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. गोलंदाजी करत असताना या इनिंग मध्ये रुद्र 11 लाभ आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी मोहिली अशी ही दुसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच आपल्या समोर या मैदानामध्ये. राईट हँड ओव्हर विकेटने नवीन बॅटर निलेश स्ट्रायकिंगवर यावेळेस ऑन साइडला उडवल्या. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी इथे चौकार. चौकाराच्या मतीने धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. निलेशने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. खूपच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. 1 बाउन्स त्याच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे एज लागत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय इनफिल्ड मिड विकेट मध्ये. तिथे एक सिंगल धाव पूर्ण होते. सिंगलच्या मतीने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज संजयच्या माध्यमातून स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळेल बॅटर दिशांत. इथे कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडवलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी मोहिली टीमची धावसंख्या 24 वर आणि जिंकण्यासाठी रुद्र 11 लाभ संघाला 25 धावांची आवश्यकता. आपण नाणेफेक करणार आहोत. सारा इंटरप्राइजेस खोणी आणि अंधाड या टीम मध्ये. सारा इंटरप्राइजेस खोणी आणि अंदाड यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. तर मोहिली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि
रुद्र 11 लाभ संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धाबांची आवश्यकता. 12.5च्या हिशोबाने जावं लागेल रुद्र 11 लाभ टीमला. तर मोहिली संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सारा एंटरप्राइजेस कोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंधाड. सारा एंटरप्राइजेस कोणी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सदान स्मृती मित्र मंडळ लाभ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023 पर्व दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकण्यासाठी रुद्र 11 लाभ संघाला 25 धाबांची आवश्यकता. मोहिलीच्या विपक्षामध्ये पहिल्या इनिंग मध्ये मोहिली संघाने 24 धावा धावपल कबर लागल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे मोहिली संघ. 12 चेंडू 25 धाबांची आवश्यकता. 12.5च्या हिशोबाने जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी रुद्र 11 लाभ टीमला. तर जाऊया मॅचकडे. मॅच सुरू करायचे मोहिली संघ. आपण या मॅचसाठी खूपच उशीर घेतलाय. मॅच सुरू करायचे. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवर पंकज. पहिल्या चेंडू सागर यांचा. यावेळेस पहिल्या चेंडू बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. हाईट फॅक्टरचा विचार करत असताना हा चेंडू वाईटने रुद्र 11 लाभ संघाचं खातं ओपन झाले. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धाबांची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला. पंकज याची विकेट खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने यावेळी लेग स्टंपच्या दूर हा देखील बॅटरने सोडून दिलाय. अजून एक वाईट चेंडू. सुरुवातीचे 2 खराब चेंडू गोलंदाज सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2 वाईट चेंडूच्या मदतीने टीमचं खातं 2 वर जाऊन पोहोचले. पहिल्या 2 चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने पंकजसाठी. यावेळेस पिचिंग झाल्यानंतर बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज सागरचा विचार केला तर गती भन्नाट आहे आणि वारंवार गुड लाईनवर पिच करत असताना थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न करत असतोय. सुरुवातीला 2 चेंडू वाईट होते. त्याच्यानंतर मात्र हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने यावेळेस ॲप्टरकल चेंडूला पुल करून दिले. पॉवरफुल फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर येतील 6 धाबा. षटकार. समाज
सांबरे अप्पा हाय रे नेता पॉवरफुल आमचा निलेशची सांबरे अप्पा हाय रे नेता पॉवरफुल आमचा निलेशची सांबरे अप्पा हाय रे नेता पॉवरफुल आमचा निलेशची सांबरे हॅप ट्रॅकर चेंडूला पुल करून दिलं. पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला, जिचा शैक्षणिक व सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर एक मदतीचा हात, शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो, त्यांचं गाणं आपल्याला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे लेंथ सुंदर आहे, पंकजला स्थिर ठेवलंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना तिथे मिळते एक सिंगल धाव. गतीचा वापर भन्नाट करत असताना गोलंदाज सागर याच्याकडे गती आहे. कधी कधी शॉर्ट लेंथ चेंडू टाकले गेलेत, मात्र यावेळी लेंथ देखील वाढवली. पुलर लेंथ मध्ये यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंकजची विकेट या मॅच साठी मोहिली टीम साठी महत्वाची असेल. आतापर्यंत 3 चेंडूचा समाप्त झालाय. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. 25 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. यावेळी लेग स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट. पहिला चेंडू वाईट होता, दुसरा चेंडू देखील वाईट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक षटकार देखील लावला गेला, मात्र त्याच्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर म्हणजे समुद्र मोठा, आणि मोठी गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल मोहिलीसाठी. ॲप्ट्रॅकल चेंडू करण्याचा प्रयत्न, इथे नोचा इशारा. 1 बाउन्सचा अगोदर इशारा केला असेल म्हणूनच हा चेंडू नो दिला गेला. यस, अगोदरचा चेंडू देखील 1 बाउन्स होता, तेव्हा एक वॉर्निंग दिली गेली होती. यावेळी 7 नो चेंडू. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये. 50-50 कंडिशन मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे रुद्र 11 लाप आणि दुसरीकडे आई गावदेवी मोहिली. फ्री चेंडू पंकजसाठी. इथे बॅटची एज, फ्रीडचा चेंडू होता, इथे विकेट मिळणार नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. याच्या पुढे देखील 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल रुद्र 11 लाप या टीमला. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर. ही एक रोमांचक मॅच पाहायला मिळते. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. अजूनही 7 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. यावर एक मोठा फटका येईल का रुद्र 11 लाप टीमच्या माध्यमातून? तर समीकरण सोपं होऊ शकतं. स्ट्राईक एंडवर पंकज मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याला त्याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल का? इथे हॅप्ट्रिकल चेंडू हवेमध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये महत्वाची कॅच. पहिली विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज सागर. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रुद्र 11 लाभ संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. म्हणजे 6 चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. ते रुद्र 11 लाभ टीमला एक महत्वाची विकेट सागर या गोलंदाजाने प्राप्त केली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी
दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी मोनिशवर दिली गेली. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. मॅच ऑन ठेवायचे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता अजूनही रुद्र 11 लाप या टीमला. मॅच सुरू ठेवायचे. 6 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी मोनिश वर दिली गेली. पुढचा चेंडू यावेळेस राहुल साठी लेग स्टंपच्या वरून चेंडू जाते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने दुसऱ्या ओव्हरला मोनिशने केली सुरुवात. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. थोडस संकटामध्ये आहे. महत्वाची विकेट होती, पंकजची ती प्राप्त केली. त्याच्यानंतर थोडासा दबाव आपल्याला रुद्र 11 लाभ टीमवर पाहतोय. इथे एक मोठा फटका खेळावा लागेल बॅटर राहुलला. नॉन स्ट्राइकवर विकेट गेल्यानंतर आकाश तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड उर्थ विकेटने राहुल साठी. यावेळेस पुलरलेनचा चेंडू पुल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल का? तर यस, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. थँक्यू डिशे. एक महत्वाच्या क्षणी एक महत्वाचा षटकार आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक असताना ही मॅच रोमांचक होईल यात काही शंका नाहीये. थोडासा दबाव गोलंदाजावर, तेवढाच दबाव बॅटरवर देखील होता. त्या दबावातून मात्र बॅटर दूर झाले कारण त्याच्या माध्यमातून एक षटकार लागला गेलाय. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एकीकडे रुद्र 11 लाभ तर दुसरीकडे मोहिल यांच्यामध्ये ही संघर्षमय मॅच. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या दूर असताना वाईडचा इशारा. अवंतर दाबीच्या मतीने धाव संख्या 17 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये आहे. एका षटकाराने थोडस दबाव कमी झालाय तो रुद्र 11 लाभ या टीमवर कारण का 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाज मोनिश. इथे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड एक नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावा. अजून एक धमाका आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता समीकरण सोपं झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता होता. पहिल्या ओव्हरमध्ये सागर यांनी 10 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार आपल्याला बॅटर राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे डॉट चेंडू काढावे लागतील. गोलंदाज मोनिश याला
शांत ठेवावं लागेल राहुलला. 2 षटकार आले त्याच्या माध्यमातून. इथे लेन खूपच सुंदर होती. तेवढाच सुंदर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण करून विजयाची पताका रोवत असताना रुद्र 11 लाभ संघ अभिनंदन. नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सारा गायकर ब्रँड 11 कोणी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंधाड संघ. नाणेफेक झाली आहे.